आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप हा सुरू आहे आणि आंदोलकांच्या मागण्या आणि सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेलेले आहेत. आजपासूनच एकूणच त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर पहा, शासनाने सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शासकीय कर्मचारी दिनांक 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. पहा, आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जालिंदर महाडिक यांनी दिली. सांगलीतील बैठकीस सचिव पी.ए. काळे, कार्याध्यक्ष डी.जी. मुलानी, एस.एस. सूर्यवंशी, रवी अर्जुने, धुमाळ, राजेंद्र कांबळे, हाजीसाव मुजावर, बापू यादव, अमोल शिंदे, नेताजी भोसले, सतीश यादव, ओंकार कांबळे उपस्थित होते. पहा, बैठकीनंतर जालिंदर महाडिक म्हणाले की गेल्या वर्षभरात समन्वय समितीने पेन्शनच्या मागणीसाठी 2दा बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यानुसारच बेमुदत संपाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. पेन्शनचा पुनर्विचार करता येणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या सरकारचा पेन्शनबाबतच पुनर्विचाराची भूमिका घ्यावी लागली. 1982ची सरसकट जुनी पेन्शन योजना मिळावी ही कर्मचारी आणि शिक्षकांची मागणी होती. पहा, आणि कर्मचाऱ्यांचा 10% अंशदान वगळता इतर लाभ देण्याचे मान्य करूनही तशी अधिसूचना 30 जुलै 2024 पर्यंत प्रसिद्ध केली गेली नाहीये. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विधिमंडळात घोषणा करूनही अद्याप या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. म्हणूनच राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांच्या सर्व संघटनांनी मिळून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहा, आणि आंदोलकांच्या एकूणच मागण्या काही आपण पाहू शकतो. पहा, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात, अधिसूचना, अनुकंपा पदावरील नियुक्त्यांचे आदेश तात्काळ द्यावे. सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणेच 25 लाखापर्यंत वाढवण्यात यावी व रिक्त पदे तात्काळ भरावीत. एकूणच आपण आंदोलकांच्या चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदावरील भरतीबंदी सत्वर उठवा. 10 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा आणि सेवानिवृत्तीचे वय 60 करा. अशा या सर्व त्यांच्या मागण्या आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आपण पाहिलं, पहा, जुनी पेन्शन लागू करावी आणि एकंदरीत त्यांचं सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करावे आणि त्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू करण्याबाबत आजपासून सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत. आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे आणि नवीन माहितीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.